नमस्कार. पडद्याआडच्या गोष्टीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. नेहमीप्रमाणे एक इशारा देतोच आहे. या गोष्टी खऱ्या की खोट्या हे विचारायच्या भानगडीत पडू नका. यातील नायक कोण आणि ही कुणावर आधारलेली कथा आहे तेही विचारायच्या भानगडीत पडू नका. त्याने तुमचा उत्साह समजेल, तुमची क्युरिओसिटी शमेल, पण माझ्या अडचणीत मात्र वाढ होईल. या गोष्टी पडद्याआडच्या आहेत. आपण फक्त गोष्टींवरचा पडदा उघडतोय, व्यक्तींवरचा नाही. तर मंडळी, तात्या नावाची एक व्यक्ती आमच्या गौरीपूरमध्ये प्रसिद्ध आहेत. आता ह्या तात्यांचा गवगवा एवढा आहे की तात्या एकतर शिकलेले कमी, राजकारणातलं मोठं माणूस, तात्यांचे मोठे बंधू राजकारणात, ते जरा वरच्याच पदावर, अगदी मंत्री वगैरे लेवलच्या पदावर, आणि तात्या खालचा कारभार सगळे बघायचे. भावाच्या नावावर तात्यांचा कारभार चालू असायचा आणि तात्या आपलं लोकसेवेचं काम करायचे. नाही म्हणायला, तात्यांचं लोकसेवेचं काम उत्तम पद्धतीनं चालू होतं. सामान्यातल्या सामान्य माणसांपर्यंत सरकारी मदत पोहोचवण्यासाठी तात्या अगदी पुढे असायचे. यात जरा सामान्य माणसा स्त्रीलिंगी सामान्य असेल तर काकांचा विशेष उत्साह त्यांना मदत करण्यामध्ये असायचा. आता हे सगळ्या गावाला ठाऊक होतं, पण तात्यांचा विषय बोलणार कोण हा खरा प्रश्न. तात्यांच्या अनेक आवडीनिवडी होत्या. जशा समाजसेवा करताना स्त्रीलिंगी व्यक्तींची सेवा करणं त्यांना जास्त आवडायचं, तसं काही पेयपान करताना देखील तात्यांना विशेष गोष्टी आवडायच्या. डॉक्टर ब्रान्झ हा तात्यांचा आवडता ब्रँड, आणि डॉक्टर ब्रान्झ घेतले की तात्यांच्या समाजसेवेला असे बहर आलेला असायचा. त्याचं झालं असं की एक दिवस तात्या नेहमीप्रमाणे आपल्या घरी आपल्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारत बसले होते, आणि तेवढ्यात शिरपा नावाचा कार्यकर्ता पळत पळत तात्याकडे आला आणि तात्याला म्हणाला, तात्या, गावामध्ये लय मोठं बिराड आलंय. आता बिराड म्हणल्यावर तात्याचं कान टवकारलं, कोण आलं रे असं तात्याने सहज विचारलं. त्यानं सांगितलं, एक 5-10 टरका आहेत, त्याच्यात पिंजरी आहेत, त्यात जनावर दिसालेत, आणि एक बस आली आहे. बसमध्ये बक्कळ बाया पोरी झाल्यात. बाया पोरी म्हणल्याबरोबर तात्यांचे कान टवकारले, डोळ्याला विलक्षण चकाकी आली, आणि आलंय काय बघायला तात्या गावच्या मैदानाकडे निघाले. जत्रेचं मैदान, आणि त्या मैदानावर बऱ्यापैकी वाहनं येऊन स्थिरावलेली होती. आता या वाहनात काय काय आहे याचा अंदाज तात्या घेऊ लागले. नंतर असं कळलं चौकशी केल्यावर की गावामध्ये एक सर्कस आली आहे, आणि हा सगळा जामजमान, सगळी वाहनं ही सर्कशीची आहेत. सर्कस म्हटल्यावर तात्याचा जरा हिरमोड झाला आणि तात्या निघून गेले. आता त्यानंतर त्या सर्कसवाल्यांनी आपला तंबू बिंबू लावला, ह्याचे रिक्षा तयार झाले, गावात ओरडायचे की का सगळ्या वेगळी सर्कस आली आहे. आजच्यासारखं डिजिटल प्रचार माध्यमं त्या काळात नव्हती. त्या काळामध्ये सहज आपला रिक्षातूनच ओरडून प्रवास करावा लागायचा, प्रचार करावा लागायचा. आणि रिक्षे तयार झाले, तंबू लागले. एक 2-3 दिवस साधारणतः ह्याच्यामध्ये गेली, आणि सर्कसवाल्याचा प्रचार आता 2 दिवसात सर्कस सुरू होणार म्हणून सुरू झाला. तात्या गावचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असल्यामुळं तात्यांच्याच हस्ते उद्घाटन करायचं असं सर्कसवाल्याने ठरवलेलं होतं. तो तात्याकडे रितसर आला, तात्याला नमस्कार वगैरे केला, वाकून नमस्कार झाला. त्याने आपलं मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये, कारण ती बिचारी सगळी पूर्वोत्तर भागातून आलेली, मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये त्यांना सांगितलं, आपके हातो शही करणं आहे उद्घाटन वगैरे. तात्याने त्याला समाजसेवक असल्यामुळे तात्याने त्याला होकार भरला, आणि तात्या त्याच्या उद्घाटनासाठी राजी झाले. आता संध्याकाळच्या शोची सुरुवात होणार होती, त्यामुळे तात्यांनी अनिच्छेनंच एवढ्या सगळा वेळ उद्घाटनाला जायचं आणि थांबायचं म्हणजे त्रासच की. रोजच्या रुटीनमधून वेळ काढायचा, आणि मुख्य म्हणजे सामाजिक सोहळ्यात जायचं असल्यामुळं सोहळ्यातच जायला हवं. सोहळ्यात जाताना सोहळ्यात जायचं असतं हा राजकारण्यांचा दंडक असतो. त्यामुळं काहीच न घेता जावं लागेल आणि तेवढ्या वेळ थांबावं लागेल याचं दुःख तात्यांना होतं. बाकी सर्कस बिरकस तर लेकरांचे खेळ असं तात्यांच्या मनामध्ये होतं. तात्यांनी ठरवलं होतं की उद्घाटन आपलं 2 मिनिटामध्ये आटपायचं, नारळ फोडायचं आणि निघून यायचं. थोड्या वेळानंतर ती सर्कसचा प्रचार करणारी रिक्षा भोंगा वाजवत तात्यांच्या घरासमोरून जात होती, आणि तात्या गॅलरीमध्ये बसलेले होते. तसं पंचायत समिती, जिल्हा परिषद एवढ्यापुरतीच मर्यादा असल्यामुळं दुपारचा वेळ जरा तात्यांना मोकळा मिळायचा, आणि त्यात रविवार असल्यामुळं तात्या आज जरा रिलॅक्सच होते, कारण कुठलंही सरकारी कार्यालय बंद होतं, तिथे कुठे काम करायची शक्यता नव्हतीच. मग तो रिक्षा आला, आणि रिक्षाकडं तात्यांचं लक्ष गेलं.
रिक्षावर त्यांनी बघितलं की वेगवेगळ्या प्राण्यांचे तर फोटो आहेतच आहेत, पण एका रिंगमध्ये एका पायावर उभा टाकून डान्स करणारी एका सुंदर तरुणीचं चित्र त्यांनी बघितलं आणि तात्याचे डोळे चमकले. तात्याचे डोळे चमकल्यावर वेगळंच काही घडणार असतं. तात्याने बारीक लक्ष दिलं आणि जोरात शिरप्याला हाक मारली, ए शिरप्या. शिरप्या तात्यांच्या सेवेत खालीच हजर होता. त्याला वाटलं त्याला आत्ताच लहर आली की काय. धावत पळत आला, जी तात्या. काय नाही, रात्री सर्कसच्या उद्घाटनाला आपल्याला जायचंय आणि जायच्या आधीच बसायचंय. हे ठरलं. शिरप्या पडत्या फळाची आज्ञा मानून तात्यांसाठी डॉक्टर ब्रांचची बाटली आणायला निघून गेला. डॉक्टर ब्रांचची बाटली आली आणि चकणा म्हणून फार काही लागत नव्हतं. म्हणजे फुटाणे असतील तर उत्तम, नसतील तर शेंगदाणे चालतात, आणि त्याहीपेक्षा काही नसेल तर अगदी थोडंसं मीठसुद्धा चालतं, अशी ती सगळी स्थिती. मग चरवीत पाणी, ग्लास, थोडा चकणा अशी व्यवस्था झाली आणि मस्तपैकी सायंकाळ होण्याच्या आधीच तात्यांनी यथेच्छ मद्यपान केलं. आता स्वारी सर्कसच्या उद्घाटनाला निघाली. सर्कसच्या उद्घाटनाला गेल्यावरती तिथे सगळा शो सुरू व्हायचा होता. लोक आजूबाजूला बसली होती. सर्कस असल्यामुळे लेकराबाळांची गर्दी होती. लेकराबाळांच्या आया आलेल्या होत्या. तात्यांनी एकदा प्रेक्षकात नजर फिरवली. आपलं कोणी आहे का बघितलं, ओळखीचं पाळखीचं. सगळ्याला नमस्कार नमस्कार केला. कुणाला हात हलवून अभिवादन केलं. जे काय सगळं करायचं असं ते केलं आणि तात्या अगदी पहिल्या रांगेत जाऊन बसले. सर्कसवाल्याने नारळ दिला. तात्यांनी नारळ फोडला. तात्यांनी एक झकास फरमास 5 मिनिटाचं भाषण केलं. ही सर्कस कशी जगली पाहिजे, सर्कसवाले कसे जगले पाहिजेत, यावर ते उत्तम तात्यांचं भाषण झालं. आणि मग पडदा उघडून सर्कशीच्या खेळाला सुरुवात झाली. हळूहळू कधी कुत्र्याचे खेळ, मग मांजराचे खेळ, मग हत्तीचे खेळ, मग त्या वाघसिंहाला आणल्या गेलं. हे सगळं डोळे विस्मरित नेतानी जग पाहत असताना तात्या मात्र वेगळंच काहीतरी शोधत होते. तेवढ्यामध्ये तिथे लागली ती जाळी आणि जाळीवर उड्या मारणाऱ्या कलाकारांचा खेळ सुरू झाला. पहिल्यांदा आपले बाटूक बाटूक जोकर तिथं आले. जोकरांनी इकडून तिकडून उड्या मारल्या. लोक फिदी फिदी हसले आणि त्यानंतर मुख्य कलाकार जे खरी कसरत दाखवणार होते ते आले. ते आल्यावर तात्या जरा सरसावून थोडंसं असं करून जरा खुर्चीत सावध बसले आणि खेळायला सुरुवात झाली. मग झोक्यावरून इकडून तिकडे याने फेकायचं, त्याने झेलायचं. त्या अशा शिडशिडीत बांधायच्या एवढ्या दिसणाऱ्या सगळ्या तरुणी एकमेकडे फेकल्या जात होत्या, उचलल्या जात होत्या आणि तात्या हा खेळ बघत होते. तेवढ्यात तात्या उठले आणि खाली आलेली झोक्यातून एक पोरगी उचलली आणि तात्याने आपल्या गाडीच्या डिक्कीत टाकून तिथून पोबारा केला. कुणाला काही कळायच्या आत हे सगळं घडलं होतं. सर्कशीच्या मालकाला तात्या अचानक उठून का गेले हे कळलंच नाही. आणि सगळ्यात मोठा घोटाळा झाला तो पुढच्या खेळाला ती पोरगीच दिसत नव्हती जिला फेकायचंय. त्यावरून ती गेली कुठे याविषयी शोधाशोध सुरू झाली आणि पोरगी उचललीचा एकच गदारोळ सगळीकडे झाला. आता अख्ख्या गावानं बघितलं होतं तात्याने सर्कशीमधली एक पोरगी उचलून आपल्या गाडीच्या डिक्कीत टाकून ते घेऊन गेले होते. डिक्कीत टाकून म्हणजे समोरच्या गाडीच्या मागचा भाग जो असतो त्याला डिक्की म्हणतात. त्या डिक्कीत टाकून ती पोरगी तात्या निघून गेले. आता काय करायचं? लोकांचं लेकरू एवढ्या लांबून आणलेलं, सर्कसवाला बिचारा नोकरी देऊन घरी पैसे पाठवत होता. त्या पोरीला सोडवायचं कसं असा प्रश्न. तात्यांना आवडलेली होती, तात्या घेऊन गेले होते. ते बिचारा एवढंचं लेकरू जीवाच्या आकांतानं ओरडत होतं, पण ऐकणार कोण? तात्या शेताकडे घेऊन गेले होते. तात्या शेतावर जायची कोणाची बिशाद नाही, पोलिसांची फिर्याद नाही. पोरगी ओरडली आणि तिला कळलं की आपल्या ओरडण्याचा काहीही उपयोग होणार नाही, काहीही. आता जे घडणार आहे ते शांतपणे सहन केल्याशिवाय पर्याय नाही याची तिला जाणीव होती आणि तिनं हे सगळं गुपचूप सहन केलं. सर्कसचा मालक त्या लेकराला शोधण्यासाठी सगळीकडे फिरू लागला. कोण पत्ता सांगणार? ज्या गावात फक्त तात्याची दहशत, तात्यांचा आवाज चालायचा, त्या गावात तात्यांचा पत्ता, तात्या आता कुठे आहेत आणि ते सुद्धा तात्यानं टिपलेली शिकार वापस शोधण्यासाठी, एवढी सांगायची हिंमत कुणातच नव्हती. सर्कसचा मालक हताश झाला. आपलं लेकरू आपल्या हाती लागेल का हा प्रश्न त्याच्या समोर पडलेला होता. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काही बरं वाईट घडलं तर तिच्या घरच्यांना काय उत्तर द्यायचं हाही प्रश्न त्याच्यासमोर होता. गयावया केल्या, विनंती केली, तात्यांच्या घरी गेला. वहिनी साहेबांच्या समोर पदर पसरला. एवढं सोडा असं म्हणाला. वहिनी साहेब तरी काय करणार? त्याही हतबल गप्प बसल्या. आपल्याच नवऱ्याची कर्तबगारी कुणासमोर सांगायची? माफी तरी कशी मागायची? विरोध तरी कसा करायचा हा प्रश्न त्याच्यासमोर होता. सगळ्यांनी सर्कसवाल्याला हाकलून दिलं, हाडहाड केलं.
सर्कसवाला हताश होऊन येत असताना आपल्या सर्कसच्या तंबूच्या बाहेर उभा राहिला आणि त्याला अचानक डोक्यात एक आयडिया आली. त्यानं बघितलं की आपल्याकडं एक अस्त्र आहे ज्यातून आपली पोरगी आपल्याला परत मिळू शकते. त्यानं पटापटा लोकांना बोलवलं आणि सगळे पिंजरे पुन्हा एकदा ट्रकमध्ये टाकून गावाच्या समोर आणले. त्या पिंजऱ्यात वाघ, सिंह असे हिंस्त्र प्राणी होते. पिंजरे बाहेर काढले, गावाच्या वेशीवर उभा केले आणि आपल्याच सर्कशीच्या भोंग्यातून सांगितलं, माझी पोरगी माझ्या घरी परत आली नाही तर मी हे सगळे वाघ आणि सिंह तुमच्या गावात सोडून देईल. परिणामाला तुम्ही जबाबदार असाल. इतक्या वेळ सर्कसच्या मालकाची फाटलेली होती, आता तात्यांच्या समर्थकांची फाटली. आता काय करायचा हा प्रश्न होता. सगळा गाव संकटात. आता गाव विनंती करू लागला, तात्या झाला असेल तर द्या सोडून पोरगी, द्या सोडून पोरगी. हा करता करता निरोप तात्यांपर्यंत पोचला आणि तात्याने आपल्या गाडीत पोरगी आणून सर्कसवाल्याला बाइज्जत बहाल केली. सर्कसवाल्याचा जीव भांड्यात पडला होता. त्यानं पटापटा सगळं सामान आवरलं. पुन्हा या गावात यायचा नाही हा निर्णय घेतला आणि तिथून निघून गेला. सकाळ व्हायच्या आत सर्कसचं सगळं चंबू गबाळ तिथून आवरलेलं होतं. पुन्हा तो सर्कसवाला त्या गावात आला नाही आणि त्यानं अख्ख्या दुनियेला या गौरीपुरात काय चालतंय ते सांगितलं. आजपर्यंत तरी त्या गावात कोणतीही सर्कस आलेली नाही. कोणत्याही सर्कसवाल्याला गौरीपूरला का जात नाहीत हे विचारा, तो सांगेल तिथे तात्या असतो. तात्यांसमोर आम्ही कधीच सर्कस करत नाही.